नगर शहरामध्ये सध्या जे कचरा संकलनाचं काम होतंय ते श्रीजी एजन्सी अहमदाबाद या संस्थेकडे आहे. त्या संस्थेला चा निविदा संपुष्टात आणण्याची महापालिकेमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे. नव्याने निविदा मागवलेली होती, परंतु ती देखील अंतिम होऊ शकलेली नाही. त्यामुळे श्रीजी एजन्सी मार्फतच या शहरामध्ये आपण काम सध्याही करून घेतोय. नव्याने फेरी निविदा आपण मागवतोय. पुढचे 8-10 दिवसामध्ये ती निविदा प्राप्त झाल्यानंतर नव्याने एजन्सी आल्यानंतर कचऱ्याचा प्रश्न या शहरातला मार्गी लागण्यास निश्चितपणे मदत होईल. परंतु या सगळ्या कामाला अजून 1.5 महिना जाणार आहे असंही समजलं. 1.5 महिना नाही, 15 दिवस जातील. परंतु सध्या जो काम करतोय त्या ठेकेदाराने 25 घंटागाड्या नव्याने त्याच्याकडे आणलेल्या आहेत आणि सध्या कामामध्ये सुधारणा होते. त्या टेक्निकली त्रुटी होत्या ह्या अगोदरच का नाही समजलं? इतके दिवस झालं नागरिक सगळ्या समस्यांना फेस करतात. त्याच्या कामकाजात त्रुटी होत्या म्हणून तर त्याचा आपण निविदा टर्मिनेट केलेला आहे आणि 11th आवरला नवीन एजन्सी करून त्याचं प्रत्यक्ष काम चालू होईपर्यंत या एजन्सीला कंटिन्यूअस करावं लागणार आहे. त्यामुळं असं म्हणजे अचानक एखाद्याला उद्यापासून थांबा आणि दुसऱ्याला चालू करा असं करता येत नाही. ओके. अहिल्यानगर शहरामध्ये जवळपास 2 महिने झाले कचऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. आज ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. नागरिकांच्या घराच्या बाहेर कचरा घेण्यासाठी गाड्या येत नाहीत. परंतु ही जी सगळी परिस्थिती नागरिकांवर जी ओढवली त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रशासन म्हणजे जे काही प्रशासक आज बसलेले आहेत, आयुक्त यशवंत डांगे यांच्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली. माग महिन्यापूर्वी जी निविदा प्रक्रिया घनकचरा विभागाने राबवली त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या, परत ती निविदा प्रक्रिया रिकॉल करावी लागली. त्याचं एकमेव कारण म्हणजे यांना त्या संपूर्ण निविदा प्रक्रिया ॲडजस्ट करून एका विशिष्ट ठेकेदाराला हे काम देण्यासाठी नागरिकांना या शहरातील वेठीस धरण्याचं काम आयुक्त यशवंत डांगे करू राहिले. आज जर पाहिलं तर अजूनपर्यंत निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. रिकॉल केलेलं टेंडर ओपन व्हायचं आहे. ओपन झाल्यानंतर ते स्टँडिंगकडे जाणार. स्टँडिंगकडे गेल्यानंतर त्याला वर्क ऑर्डर मिळणार. म्हणजे ही प्रोसेस जवळपास अजून 20 ते 25 दिवसाची, म्हणजे जवळपास अजून महिनाभर लोकांना या कचऱ्याचा सामना करावा लागणार आहे. इतकं सगळं असताना निविदा प्रक्रिया अजून पूर्ण नाही, टेंडर प्रोसेस पूर्ण नाही, तरी देखील ठेकेदाराच्या कचऱ्या उचलण्यासाठी गाड्या या नगर शहरामध्ये दाखल झाल्या. याचा अर्थ काय की ही संपूर्ण निविदा प्रक्रिया ही पूर्णपणे मॅनेज आहे. आर्थिक हितसंबंध राखून ही प्रशासकांनी केलेली निविदा प्रक्रिया म्हणजे नगरकरांना 2-3 महिन्यापासून केवळ पैसे भेटण्यासाठी वेठीस धरलं गेलं व नगरकरांचे हाल या ठिकाणी करण्यात आले. यांना पैसे पाहिजेत. लोकांच्या घरात कचरा झाला तरी चालन, लोकांच्या घराबाहेर घाण झाली तरी चालन, लोकांच्या घरात घाण झाली तरी चालन, परंतु यांना पैसे भेटल्याशिवाय हे कुठलीही निविदा प्रक्रिया राबवणार नाही. हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसन. आणि विशिष्ट ठेकेदार जो मागील काही दिवसापूर्वी होता तोच या महानगरपालिकेमध्ये आलेला दिसेल. याचं कारण म्हणजे आयुक्त यशवंत डांगे हेच आहे.